मागील 15 दिवसांपासून वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत सतत पाणी प्रश्न गंभीर होत चालल्याने सिडको वाळूज महानगर वासियांना पाण्याची मोठी बेताळ समस्या भेडसावत आहे। हा भेडसावत असलेला पाणी प्रश्न कायमचा सिडको प्रशासनाने निकाली काढावा। सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी नागरिकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी आज सिडको वाळूज महानगर कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासक यांना निवेदन देण्यात आले। तसेच निवेदनाचे तात्काळ प्रशासकांनी दखल न घेतल्यास मोठे जन आंदोलन छेडू असा निर्वाणीचा इशारा यावेळी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी दिलाय। सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत मागील 15 दिवसापासून पाण्याच्या वाढत्या समस्या पाहता यापूर्वी आम्ही माननीय कार्यकारी अभियंता व अभियांत्रिकी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांशी पाठपुरावा केला, मात्र MIDC कडूनच पाणी कमी भेटत असल्यामुळे आम्ही आज माननीय मुख्य प्रशासक यांना निवेदन देण्यासाठी गेलो आणि सिडकोमध्ये मागील 3 दशकापासून वाढती लोकसंख्येच्या तुलनेत MIDC कडूनच सिडकोने पाठपुरावा न करता 5 MLDचाच त्यांचा जो काही कोटा आहे त्या कोट्यावर आपल्या प्रकल्पाअंतर्गत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला 5 MLD पाणी पुरवठा होऊ शकत नाही, म्हणून आवश्यक पाणी पुरवठा MIDC कडून मिळवून घेऊन सिडको वाळूज महानगर परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करावा हे निवेदन दिले। आज आम्ही निवेदन द्यायसाठी गेलो असता त्या ठिकाणी मुख्य प्रशासक उपस्थित नव्हते। आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य प्रशासकांच्या ऐवजी माननीय प्रशासक भागवत भेगोत सर, तसेच माननीय प्रशांत काळे आणि कार्यकारी अभियंता माननीय कपिल राजपूत यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर या बाबतीमध्ये MIDC पाठपुरावा करून वाळूज महानगरला पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले। जर ह्या 8-10 दिवसामध्ये त्यांनी एक चांगलं आम्हाला आश्वासित केलेलं नाही किंवा त्या पद्धतीने पावले उचलले नाहीत तरी वाळूज महानगरच्या वतीने सिडको प्रशासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू। ब्युरो रिपोर्ट, गाव माझा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।